नमस्कार, मी ढगे सर, SHGM कॉलेज कोपरगाव. रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत ई कॉमर्सचे प्रकार या विषयासंदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये ई कॉमर्स म्हणजे नेमकं काय, ही संकल्पना काय आहे ते आपण बघूया. कॉमर्स म्हणजे काय, तर वस्तू विक्री आणि वस्तूंची आणि सेवांची विक्री करणं, देवाणघेवाण करणं याला आपण वाणिज्य असं म्हणतो. परंतु हेच वाणिज्य जे आहे ते इंटरनेट किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून करणं यालाच ई कॉमर्स असं म्हणतात. म्हणजे यामध्ये आपल्याला केवळ ई शॉपिंग एवढंच नाही आहे, तर त्याच्यामध्ये अगदी ऑनलाईन पेमेंट असेल, तिकीट बुकिंग असेल, इंटरनेट बँकिंग असेल, या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. आता हे जे ई कॉमर्स आहे ते कशा पद्धतीने वर्क करतं, कशा पद्धतीने कार्य करतं ते आपण बघूयात. याचे टप्पे आहेत. पहिलं आपल्याला माहीत आहे की ग्राहक जो आहे तर तो वेगवेगळ्या वेबसाईटच्या मदतीने ॲपवरून तो एखाद्याला हव्या असलेल्या मालाविषयीची तो ऑर्डर देतो आणि त्यानंतर त्यासाठी आवश्यक असणारं पेमेंट जे आहे तर ते सुद्धा तो ऑनलाईन पद्धतीने करतो आणि ज्याकडे त्याने ऑर्डर केलेली आहे तो जो विक्रेता ते सर्व जे काही उत्पादने आहेत ते ऑर्डर करून कुरिअर करतो आणि कुरिअर कंपनीकडे तो हस्तांतरित करतो आणि त्यानंतर ती जी कुरिअर कंपनी आहे तर तो त्या ग्राहकाच्या पत्त्यावरती तो माल पाठवतो. आता हे ई कॉमर्सचे काही प्लॅटफॉर्म आपल्याला माहीत असलेले असे आहेत. फ्लिपकार्ट आहे, मायंत्रा, मिशो, जिओ मार्ट, नायका, ॲमेझॉन असे काही ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म्स आपल्याला उपलब्ध आहेत. आता ह्या ई कॉमर्सचं भविष्य काय आहे, तर हे जे ई कॉमर्स जे आहे त्यामध्ये व्हॉइस कॉमर्स, ज्या आवाजाने आपण ऑर्डर देऊ शकतो, एलेक्सा, गुगल असिस्टंट हे आपल्याकडे उदाहरण आहे. त्यानंतर सोशल कॉमर्स आहे, अगदी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून सुद्धा आपण वस्तूंची खरेदी करू शकतो. आणि AI आणि पर्सनलायझेशन म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना वस्तू सुचवल्या जातात. जसं आपण एखादी वस्तू सर्च केल्यानंतर अगदी तशाच प्रकारची वस्तू आपल्याला त्या ठिकाणी बघायला उपलब्ध होत असते. त्यानंतर ड्रोन डिलिव्हरी, की ड्रोनच्या साहाय्याने अगदी जलद गतीनं त्या मालाची डिलिव्हरी केली जाऊ शकते. आणि AR ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे आपण कपडे किंवा फर्निचर जे आहे तर ते आपण यूज केल्यानंतर कशा प्रकारे दिसू शकतो, कपडे किंवा घरामध्ये फर्निचर ठेवल्यानंतर घर कसं दिसू शकेल, तर हे आपल्याला आभासी पद्धतीनं दर्शवण्याचं काम जे आहे तर ते केलं जाऊ शकतं. आता हे जे काही प्लॅटफॉर्म आहे, बिझनेस टू कस्टमर म्हणजे व्यवसाय ते ग्राहक, असे जे आपल्याला ई कॉमर्सचे प्रकार आहे ते आपण बघणार आहोत. त्यातला पहिला आहे व्यवसाय ते ग्राहक. ई कॉमर्समध्ये जेव्हा एखादा व्यवसाय थेट ग्राहकांना उत्पादने किंवा सेवा ज्या आहेत ते विकण्याचा प्रयत्न करतो, यामध्ये जनरली हा सगळीकडे यूज केला जातो, सामान्यपणे वापरला जाणारा हा प्रकार आहे. ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, की यासारख्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत, यांच्या मदतीने थेट ग्राहक जे आहे तर ते वस्तू खरेदी करतो. त्यानंतर व्यवसाय ते व्यवसाय, एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाला आपल्या मालाची जी विक्री आहे तर ती करत असतो. ज्यामध्ये आपण जर उदाहरण बघायचं झालं तर अगदी कच्च्या मालाचे पुरवठादार जे आहे तर ते पक्क्या मालाची प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना, व्यावसायिक संस्थांना मालाचा पुरवठा करतात. किंवा ज्या सॉफ्टवेअर कंपनी आहेत तर त्या सॉफ्टवेअर कंपन्या इतर कंपन्यांना मालाचा पुरवठा जो आहे तो करतात. यानंतर जे घाऊक विक्रेते असतात ते किरकोळ विक्रेत्यांना मालाचा पुरवठा करतात. म्हणजे अशा पद्धतीने एक व्यावसायिक संस्था दुसऱ्या व्यावसायिक संस्थेला मालाचा पुरवठा करते. त्यानंतर ग्राहक ते ग्राहक म्हणजे कंझ्युमर टू कंझ्युमर, C2C हे ई कॉमर्सचा प्रकार आहे, ज्यामध्ये प्रत्यक्षामध्ये एक ग्राहक जो आहे तो एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला मालांची विक्री करतो. आपण जे OLX, ई-बाय क्विकर सारख्या वेबसाईट उपलब्ध आहेत की ज्यामध्ये ग्राहकाला आपल्या मालाची विक्री करायची असेल तर तो या OLX, ई-बाय क्विकरवरती ती माहिती जी आहे तर ती अपलोड करून त्या ठिकाणी डायरेक्ट ग्राहकांना त्याची विक्री करू शकतो. जुनी कार विकायची असेल, जुनं फर्निचर विकायचं असेल ते विकता येऊ शकतं. त्यानंतर कंझ्युमर टू बिझनेस, ग्राहक ते व्यवसाय, हा एक ई कॉमर्सचा प्रकार आहे की ज्यामध्ये एखादा ग्राहक जो आहे तर तो ग्राहक आपली सेवा किंवा उत्पादनं जी आहेत तर ती डायरेक्ट व्यवसायाला विकत असतो. ज्यामध्ये आपण उदाहरण घ्यायचं झालं तर फ्रीलान्सर कंपन्या ज्या आहेत, ते लेखन डिझायनर किंवा कंटेंट रायटर जे असतात ते कंपन्यांना सेवा देतात. आणि कस्टमर जे आहे ते कंपन्यांना सेवा देतात. ज्यामध्ये स्टॉक फोटोग्राफी वेबसाईट आहे की जिथे लोक त्यांची मिळवलेली जे फोटोग्राफी आहे, प्राप्त केलेली फोटोग्राफी आहे ते अपलोड करत असतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे व्यवसाय ते प्रशासन, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन, ज्यामध्ये व्यवसाय जे आहे तर त्या सरकारी संस्थांना किंवा सार्वजनिक प्रशासनांना आपली उत्पादने देतात. ज्यामध्ये सरकारी वेबसाईट बनवण्यासाठी किंवा सरकारी संस्था ज्या आहेत त्यांना सॉफ्टवेअर पुरवण्यासाठी कंपन्या ज्या आहेत त्यांना सॉफ्टवेअर पुरवतात. त्यानंतर पुढचा ई कॉमर्सचा प्रकार आहे गव्हर्नमेंट टू सिटीजन, म्हणजे ज्यामध्ये स्वतः सरकार जे आहे तर ते आपल्या नागरिकांना सेवा पुरवतं. ज्यामध्ये ऑनलाईन कर भरणं असेल, आधार कार्डसाठी अर्ज करणं असेल किंवा सरकारी योजनांची माहिती देणं असेल, तर या माध्यमातून स्वतः सरकार आपल्या
जनतेला सेवा पुरवतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे ई कॉमर्सचा तो आहे कंझ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, ज्यामध्ये ग्राहक ते प्रशासन अशा पद्धतीने ई कॉमर्स आहे की ग्राहक सहकारी संस्थांशी किंवा सार्वजनिक प्रशासनाशी ऑनलाईन संवाद साधतात आणि त्यांना सेवा ज्या आहेत त्या दिल्या जातात, ज्यामध्ये अगदी ऑनलाईन कर भरणं असेल, वीज बिल भरणं असेल किंवा सरकारी सेवांसाठी अर्ज करणं असेल किंवा काही माहिती मिळवायची असेल यासाठी अर्ज करणं असेल. त्यानंतर आता पुढचा जो ई कॉमर्सचा प्रकार आहे तो आहे ड्रॉप शिपिंग. हा एक ई कॉमर्सचा प्रकार आहे ज्यामध्ये ड्रॉप शिपिंग मध्ये काय केलं जातं की या ई कॉमर्स प्रकारामध्ये एक व्यावसायिक मॉडेल आहे की ज्यामध्ये विक्रेता जो आहे तो स्वतः स्टॉक ठेवत नाही, तो फक्त दुवा म्हणून काम करतो. एका ग्राहकाकडून ऑर्डर घ्यायची आणि तो विक्रेता किंवा उत्पादकाला पोहोचायची अशा पद्धतीने मध्यस्थ म्हणून काम करतो. Amazon सारखी कंपनी जी आहे ती एका बिल्डिंगमध्ये इंटरनॅशनल ट्रेड ती करत असते, का तर ती इन्व्हेंटरी करत नाही, मालाचा स्टॉक जो आहे तर तो करत नाही, त्याचं उत्पादन करत नाही, फक्त ग्राहकांकडून ऑर्डर घ्यायची आहे आणि विक्रेत्याला किंवा उत्पादकाला पुरवायच्या आहे. असा एक हा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे एम कॉमर्स. एम कॉमर्स म्हणजे मोबाईल कॉमर्स, त्याला शॉर्टकटमध्ये एम कॉमर्स असं म्हणतात की मोबाईल फोन किंवा टॅबलेटचा वापर करून आपण वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री या माध्यमातून करू शकतो. म्हणजे आज आपण जे मोबाईलच्या माध्यमातून जे ऑनलाईन व्यवहार करत असतो तर ते सर्व या ई कॉमर्समध्ये येत असतात. आता याच्यात काय होतंय की ऑनलाईन शिपिंग म्हणजे Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ज्या ॲप्स आहेत त्या ॲप्समधून आपण वस्तूंची खरेदी करत असतो. पेमेंट जे आहे ते सुद्धा ऑनलाईन करतो. गुगल पे असेल, फोनपे असेल किंवा पेटीएम असेल याच्या मदतीनं आपण पेमेंट करतो. मित्रांना पैसे पाठवणे असेल तेही शक्य आहे. बिल भरणं असेल की मोबाईल वीज किंवा DTHचं बिल जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी भरता येऊ शकतं. तिकीट बुकिंग सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. मोबाईलवरून आपल्याला सिनेमा, ट्रेन किंवा बसचं तिकीट बुक करता येतं. आणि अगदी जेवण ऑर्डर करणं असेल, स्विगी असेल किंवा झोमॅटो असेल यासारख्या कंपन्यांचे ॲप्स उपलब्ध आहेत, त्यावरून आपल्याला जेवण सुद्धा मागवता येतं. आता रोजच्या जीवनामध्ये आपण वापरत असलेले काही एम कॉमर्ससाठी जे ॲप्स आहेत की ही आहेत. शॉपिंग जर करायचं असेल तर Amazon, फ्लिपकार्ट यासारखे अनेक ॲप्स आहेत. पेमेंट करायचं असेल तर गुगल पे, फोनपे सारखे ॲप्स आहेत. जेवण ऑर्डर करायचं असेल तर झोमॅटो, स्विगी सारखे ॲप्स आहेत. तिकीट बुकिंगसाठी मॅकमेट्रिक, रेडबस सारखे ॲप्स आहेत. आणि मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स या हॉटस्टार हे जे ॲप्स उपलब्ध आहेत की ज्यामधून आपण आपल्या हे जे काही एम कॉमर्स जे आहे त्याचा यूज करू शकतो आणि वस्तू सेवांची खरेदी विक्री होते. त्यानंतर मोबाईल वॅलेट हा एक प्रकार यामध्ये नव्याने उदयाला आलेला आहे की मोबाईल वॅलेट म्हणजे ही एक अशी संकल्पना, डिजिटल पाकिट, जसं आपल्या खिशामध्ये पैशाचं पाकिट असतं तर हे डिजिटल पाकिट आहे ज्यामध्ये आपण पैसे साठवू शकतो आणि गरजेनुसार आपल्याला त्याचा वापर जो आहे तर तो करता येऊ शकतो. असे पेटीएम वॅलेट आहे, Amazon पे बॅलन्स आहे, ही एक मोबाईल वॅलेट उपलब्ध आहे. त्यानंतर QR कोड हा एक मोबाईल ॲपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वापरला जाणारा प्रकार आहे की QR कोड जो आहे तो स्कॅन करून आपण दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन पेमेंट जे आहे ते करणं अत्यंत सोपं झालेलं आहे. ते पेमेंट ट्रान्सफर करणं असेल किंवा रिसीव्ह करणं असेल ते कोणत्याही प्रकारची बँकिंग इन्फॉर्मेशन न देता अगदी सहजरित्या आपण अमाऊंट ट्रान्सफर करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. आता यानंतर पुढचा एक प्रकार उद्याला आला तो म्हणजे लोकेशन बेस्ड सर्व्हिसेस की ज्यामध्ये आपलं लोकेशन जे आहे ट्रेस करून त्या ठिकाणी आवश्यक ती सर्व्हिस जी आहे, सेवा जी आहे किंवा वस्तूंचा पुरवठा केला जाऊ शकतो. लोकेशन बेस्ड सर्व्हिस एम कॉमर्समध्ये ही कशी उपयोगी पडते की ग्राहकांच्या लोकेशननुसार त्यांना जवळच्या दुकानामध्ये काही ऑफर दाखवली जाते. त्यांना हवा असणारा माल जे काही माल आहे तो जवळ कुठे मिळेल, कशा पद्धतीने मिळेल हे त्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं. फूड डिलिव्हरीसाठी सुद्धा अचूक पत्ता जो आहे तर तो त्याला दिला जातो किंवा अगदी जवळच्या टॅक्सीची माहिती सुद्धा त्याला उपलब्ध करून दिली जाते या एम कॉमर्सच्या मदतीने. आता एम कॉमर्समधील काही भविष्यामध्ये आव्हाने उपलब्ध झालेली आहेत ज्यामध्ये आपण एम कॉमर्स सर्वच जण वापरत असतो, परंतु ह्या आव्हानं जी आहेत ती पेलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये सुरक्षितता सांभाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला येणारे जे OTP आहे ते सहजरित्या कुणाला न देता त्याची काळजी घेणं आवश्यकता आहे. स्पर्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे. या स्पर्धेमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय किंवा ग्राहक म्हणून आपण टिकणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर लॉजिस्टिक हे जे आहे तुम्ही लॉजिस्टिकमध्ये वस्तू आणि सेवा जी आहे ती यांची खरेदी विक्री असेल किंवा त्या वस्तू व सेवा अगदी सहजरित्या कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि सहजरित्या त्याचा पुरवठा करता येऊ शकेल अशा काही लॉजिस्टिक्स, काही नवीन तंत्रज्ञान शोधणंही गरजेचं आहे. त्यानंतर ग्राहकांचा विश्वास जो आहे तर तो संपादन करणं, तो टिकून ठेवणं हे तितकंच
अवघड झालेलं आहे आणि त्यानंतर नवनव्याने काही तांत्रिक अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा निर्माण होताना आपल्याला दिसून येतात आणि अशा पद्धतीने हे ई कॉमर्सचं भविष्य आहे, ज्यामध्ये आपण बघितलंय की व्हॉइस कॉमर्स आपल्याला आवाजाच्या मदतीने त्या ठिकाणी अगदी काही ऑफर जे आहेत त्या देता येऊ शकतात, वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी आवश्यक त्या कमांड आपल्याला देता येऊ शकतात. काही त्याच्यामध्ये सोशल कॉमर्स जे आहे AI आधारित सल्ला जो अगदी आपल्याला आज सहजरित्या उपलब्ध होतो. सोशल कॉमर्समध्ये समाजाच्या बदलत्या चालीरीतीनुसार आपल्याला वस्तू व सेवांची खरेदी विक्री निर्मिती करणं गरजेचं आहे. AI आधारित सल्ला हे लोकांची आवड कशात आहे, रुची कशामध्ये आहे ते AIच्या मदतीनं शोधून त्यांना तशा प्रकारच्या वस्तू व सेवांचा पुरवठा करणं. ड्रोन डिलिव्हरीच्या माध्यमातून अगदी कमी वेळेमध्ये सहजरित्या कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता मालाचा पुरवठा करता येऊ शकतो. आणि ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे वस्तू ज्या आहेत किंवा कपडे असतील की जे आपण परिधान केल्यानंतर आपण कसं दिसू शकतो याची एक आभासी प्रतिमा तयार करणं. फर्निचर आपल्या घरात कसं दिसू शकेल तर याची एक आभासी प्रतिमा तयार करणं हे ई कॉमर्सचं भविष्य आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे काही ई कॉमर्स आहे त्या ई कॉमर्सचे निष्कर्ष काय आहेत आपल्या लक्षात येईल की ई कॉमर्समुळे आज व्यापारामध्ये प्रचंड अशी क्रांती झालेली आहे. आज जर आपण योग्य काळजी घेऊन या ई कॉमर्सचा वापर केला तर ते अत्यंत फायदेशीर आहे आणि भविष्यामध्ये याच्या संधी अजून वाढत जाणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी ई कॉमर्स ही संकल्पना आणि ई कॉमर्सचे प्रकार आपण अभ्यासले. धन्यवाद.